नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी वर्डमध्ये वर्किंग करत असताना तुम्ही आत्तापर्यंत त्या ठिकाणी फर्स्ट लेक्चर पाहिलं, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही क्लिपबोर्ड असेल, फॉन्ट असेल, पॅराग्राफ असेल यासारख्या कन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी कव्हर करून घेतल्या। आज आपण त्या ठिकाणी स्टाईल असेल, एडिटिंग असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण पेज आणि टेबल हे सर्व कन्सेप्ट आज आपण त्या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट जी आहे ती त्या ठिकाणी स्टाईल या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणजे एखादं वर्किंग जर तुम्ही या ठिकाणी केलं असेल आणि त्या ठिकाणी त्या वर्किंगला जर तुम्हाला त्या ठिकाणी एखादं हेडिंग या ठिकाणी टाकायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते हेडिंग म्हणून या ठिकाणी दाखवू शकता। म्हणजे या ठिकाणी मी जर एखादं वर्किंग केलंय आणि याचं मला त्या ठिकाणी काय करायचंय की त्या ठिकाणी हे फर्स्ट हेडिंग म्हणून त्या ठिकाणी दाखवायचंय, तर मी या ठिकाणी हेडिंग म्हणून या ठिकाणी दाखवू शकतो। म्हणजे थोडक्यात काय तर त्या ठिकाणी त्या नावाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची स्टाईल मी या ठिकाणी अप्लाय करू शकतो। म्हणजे ते माझं टायटल असेल तर मी या ठिकाणी टायटल म्हणून त्या ठिकाणी दाखवू शकतो, ते माझं सब टायटल असेल तर सब टायटल म्हणून आपण त्या ठिकाणी त्यामध्ये घेऊ शकतो। म्हणजे त्या ठिकाणी तुमचा जो काही तुमचा वर्ड आहे त्या वर्डला तुम्हाला तुमचं एखादा टायटल असेल, हेडिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता। त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय, नॉर्मल म्हणून दाखवायचे, नॉर्मल म्हणून पण त्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता। पुढची कन्सेप्ट काय की फाइंड आहे। फाइंड म्हणजे काय तर शोधणे। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही पहा, या ठिकाणी समजा मी भरपूर वर्किंग या ठिकाणी केलंय, टोटल 238 वर्ड या ठिकाणी मी वर्किंग त्या ठिकाणी केलंय, तर यामध्ये मला एखादा वर्ड जर शोधायचा असेल तर मी या ठिकाणी फाइंड या ठिकाणी वर्किंग करू शकतो। म्हणजे ह्या सर्व वर्किंगमध्ये समजा मला काय करायचं आहे की या ठिकाणी एखादा त्या ठिकाणी ॲड हा वर्ड आहे, हा वर्ड मला त्या ठिकाणी शोधायचा आहे। म्हणजे हा वर्ड त्या ठिकाणी किती वेळा घेतला गेलाय हे मला त्या ठिकाणी शोधायचं असेल तर या ठिकाणी मी फाइंडचा उपयोग या ठिकाणी करू शकतो। आता या ठिकाणी तुम्ही कंट्रोल F चा उपयोग करून पण त्या ठिकाणी फाइंड करू शकता, पण या ठिकाणी तुम्ही फाइंडचा उपयोग करून पण त्या ठिकाणी फाइंडमध्ये येऊ शकता। आता या ठिकाणी बघा, मला जो वर्ड या ठिकाणी शोधायचा आहे मी या ठिकाणी फक्त टाईप करेल, तो वर्डचा रिझल्ट मला या ठिकाणी दिसेल। टोटल 51 वेळा या ठिकाणी तो वर्ड या ठिकाणी आपण घेतला गेलाय आणि तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तो प्रत्येक वेळेस या ठिकाणी सिलेक्शन झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसेल की जेवढा वेळा त्या ठिकाणी तो वर्ड या ठिकाणी शोधला गेलाय तेवढ्या वेळेस त्या ठिकाणी तो हायलाइट झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल। ठीक आहे, याचबरोबर दुसरा एखादा वर्ड असेल तोही तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। म्हणजे कवर हा वर्ड आहे, तो कवर हा वर्ड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे, तर कवर हा वर्ड आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो। बघा या ठिकाणी कवर पेज असेल, कवर पेज या ठिकाणी तुम्ही हा वर्ड जवळजवळ 34 वेळा त्या ठिकाणी त्यामध्ये वर्किंग करत गेला आहे। म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की ज्या ज्या ठिकाणी हा वर्ड घेतला गेला त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली या ठिकाणी हायलाइट झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। ठीक आहे, समजा या ठिकाणी एखादा शब्द युअर हा शब्द आहे, त्या ठिकाणी यू किंवा युअर हा शब्द आहे, हा वर्ड त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचा आहे, तर त्या ठिकाणी टोटल त्या ठिकाणी 119 वेळा त्या ठिकाणी तो वर्ड या ठिकाणी घेतला गेलाय। या ठिकाणी तो वर्ड त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आलेला दिसून येईल। ठीक आहे, समजा त्या ठिकाणी दॅट हा वर्ड आहे, आपण पाहिलं की त्या ठिकाणी तो 51 वेळा त्या ठिकाणी दॅट हा वर्ड त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेतला गेला। थोडक्यात काय की त्या ठिकाणी तुमचं कितीही वर्किंग असलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी एखादं नाव जर त्या ठिकाणी शोधायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फाइंडचा उपयोग या ठिकाणी करू शकता। त्यानंतर रिप्लेस म्हणजे काय तर चेंज करणे। म्हणजे मला जर त्या ठिकाणी एखाद्या नावामध्ये जर त्या ठिकाणी चेंज करायचं असेल तर त्या ठिकाणी मी कशा प्रकारे त्या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी आपण पाहणार आहे। आता या ठिकाणी आपण पाहिला की युअर हा शब्द त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये सर्च केला, मला त्या ठिकाणी त्या युअरच्या जागी या ठिकाणी मला IT करिअर हे नाव त्या ठिकाणी घ्यायचंय। म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी युअर हा शब्द असेल त्या त्या ठिकाणी IT करिअर हे नाव मला त्या ठिकाणी घ्यायचंय। मी या ठिकाणी रिप्लेस करेल, पण या ठिकाणी रिप्लेस केलं तर सिंगल एका ठिकाणी त्या ठिकाणी चेंज होईल। म्हणजे त्या ठिकाणी तुमचा नेक्स्ट जो वर्ड असेल त्या ठिकाणी फक्त एकाच ठिकाणी चेंज करायचं असेल तर त्या ठिकाणी रिप्लेस तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। आणि या ठिकाणी तुम्ही जर रिप्लेस ऑल म्हटले तर ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी युअर हा शब्द असेल त्या प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी IT करिअर हा वर्ड त्या ठिकाणी घेतला गेलाय। वी मेड बाय 17 रिप्लेसमेंट, म्हणजे त्या ठिकाणी 17 ठिकाणी त्या ठिकाणी तो जो काही वर्ड आहे ऑल डन वी मेड बाय 118 रिप्लेसमेंट त्या ठिकाणी तुमचं झालेलं आहे। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी 118 ठिकाणी हा रिप्लेस हा वर्ड होता त्या 118 ठिकाणी त्या ठिकाणी तुमचा हा जो काही वर्ड आहे हा रिप्लेस झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल। आता या ठिकाणी तुम्ही फाइंड करताना जर पाहिलं तर या ठिकाणी युअर हा शब्द तुम्हाला कुठेच फाइंड होणार नाही। ठीक आहे, पण त्याच ठिकाणी मी जर IT करिअर हा त्या ठिकाणी वर्ड फाइंड आउट केला तर या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी युअर हा शब्द होता त्या प्रत्येक ठिकाणी ऑटोमॅटिकली तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली IT करिअर हा वर्ड त्या ठिकाणी घेतला गेलाय। समजलंय? या ठिकाणी तुम्ही
एखाद्या नावाच्या ठिकाणी एखादा वर्ड जर त्या ठिकाणी चेंज करायचा असेल तर ॲटोमॅटिकली तुम्ही त्या ठिकाणी चेंज करू शकता. या ठिकाणी सिलेक्ट करायचे तुम्ही ऑल सिलेक्ट करू शकता. एखादा त्या ठिकाणी पॅरेग्राफ सिलेक्ट करायचा आहे तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. त्याच्या पुढची कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी इन्सर्टमध्ये पाहणार आहे. आता इन्सर्टमध्ये पहिली कन्सेप्ट काय आहे तर कव्हर पेज आहे. बघा एखादी आपण त्या ठिकाणी नोटबुक त्या ठिकाणी पाहतो आणि एखाद्या नोटबुकमध्ये त्या ठिकाणी वर्किंग करायचं असेल तर सगळ्यात वरती त्या ठिकाणी त्याला तो काय दिलेला असतो एक कव्हर पेज त्या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे आपण एखादं वर्किंग जर तयार केलं तर त्या वर्किंगला आपल्याला त्या ठिकाणी कव्हर त्या ठिकाणी टाकता आलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी एक कव्हर पेज या ठिकाणी तयार केलं जातं. आता या ठिकाणी ते कव्हर पेज कशा प्रकारे तयार करायचं आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहे. या ठिकाणी बघा समजा मी 3 पेजेसचं वर्किंग या ठिकाणी केलंय. आता ह्या पेजेसला मला काय करायचं आहे की सगळ्यात वरती त्या ठिकाणी मला एक पेज तयार करायचं आहे ज्याला आपण मी त्या ठिकाणी कव्हर पेज असं म्हणणार आहे. म्हणजे या ठिकाणी कव्हर पेज आपण त्या ठिकाणी तयार करणार आहे. या ठिकाणी कव्हर पेज तयार करत असताना आपल्याला इथं काही प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला काही डेमो या ठिकाणी दिलेले आहे. यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी कव्हर पेज या ठिकाणी तयार करू शकता घेऊ शकता. म्हणजे डायरेक्टली इथूनही तुम्ही त्या ठिकाणी कव्हर पेज या ठिकाणी घेऊ शकता. मी अशा प्रकारे या ठिकाणी एखादं कव्हर पेज या ठिकाणी टाकेल. त्याला या ठिकाणी मी एखादं टायटल या ठिकाणी टाकेल की IT करिअर हे टायटल मी त्या ठिकाणी टाकू शकतो. IT करिअर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट हे टायटल आपल्याला त्या ठिकाणी टाकता येईल. कोणत्या वर्षामध्ये त्या ठिकाणी येते ते वर्ष आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेऊ शकतो. खाली तुम्हाला त्या ठिकाणी एक्झॅक्ट कंपनीचं नाव वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला टाकता येईल. अशा प्रकारे तुम्ही जर पाहिलं तर माझ्या वर्किंगला एखादं मी त्या ठिकाणी कव्हर पेज देऊ शकतो की ज्यानुसार त्या ठिकाणी मला वर्किंग या ठिकाणी करता येईल. ठीक आहे. आता भरपूर मुलांची त्या ठिकाणी एक मोठी कन्सेप्ट असते की त्यांना 2 पेजमध्ये एखादं ब्लँक पेज त्या ठिकाणी घेता आलं पाहिजे. बघा माझं त्या ठिकाणी वर्किंग जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर समजा या ठिकाणी सेकंड पेज, थर्ड पेज आणि फोर्थ पेज ह्या 4 पेज मध्ये माझं वर्किंग त्या ठिकाणी गेलंय. बरोबर आहे. आता मला काय करायचं आहे की हे सेकंड पेज आणि हे थर्ड पेज या दोन्ही पेजच्या मध्यभागी एखादं ब्लँक पेज मला जर पाहिजे असेल तर या ठिकाणी मी ब्लँक पेज कशा प्रकारे घेईल ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे काय की त्या ठिकाणी मला वर्किंग करत असताना 2 पेजच्या मध्यभागी एखादं ब्लँक पेज जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी ज्या पेजच्या अगोदर मला त्या ठिकाणी ब्लँक पेज घ्यायचं आहे त्याच्या सगळ्यात वरती या ठिकाणी मी जाईन आणि तिथे जाऊन मी त्या ठिकाणी ब्लँक पेज फक्त या ठिकाणी टिक करेल. तुम्ही पाहू शकता 2 नंबर आणि हे जे काय आत्ता 4 नंबरला जो वर्ड गेलाय त्यामध्ये 3 नंबरचं मला या ठिकाणी ब्लँक पेज दिलं गेलंय की ज्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग या ठिकाणी करू शकतो. म्हणजे मला त्या ठिकाणी त्या ब्लँक पेजमध्ये एखादं वर्किंग करायचं असेल तर मी या ठिकाणी करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग जर तुम्हाला करायचं असेल तर त्या ठिकाणी तुमच्या वर्किंगमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मध्यभागी एखादं ब्लँक पेज जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते ब्लँक पेज या ठिकाणी घेऊ शकता. पुढची कन्सेप्ट काय की पेज ब्रेक आहे. आता पेज ब्रेक म्हणजे काय की त्या ठिकाणी बघा मला समजा वर्किंग करायचंय याबद्दल मी काही इन्फॉर्मेशन सांगितली असेल आणि या ठिकाणी अर्ध पेज झाल्यानंतर ती माझी इन्फॉर्मेशन जर कंप्लीट झाली असेल आणि तिथून पुढचं जे काही वर्किंग आहे हे जर मला त्या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती घ्यायचं असेल तर या ठिकाणी मी पेज ब्रेक या ठिकाणी वर्किंग करेल. बघा एखादा त्या ठिकाणी एसे असतो म्हणजे निबंध असतो. बरोबर आहे. म्हणजे आपण तो निबंध त्या ठिकाणी वर्किंग करत असताना काय करतो की जर माझा 1 पेजवरती त्या ठिकाणी तो निबंध कंप्लीट झाला आणि मी सेकंड पेजवरती त्या ठिकाणी जर अर्धा त्या ठिकाणी निबंध लिहिला असेल तर ते अर्ध पेज मी काय करतो त्या ठिकाणी ब्रेक करतो आणि त्या ठिकाणी माझं जे काही नेक्स्ट एसे म्हणजे नेक्स्ट निबंध जो आहे तो नवीन पेजवरती या ठिकाणी मी घेत असतो. म्हणजे मला सांगायची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी तुमचं जर एखादं वर्किंग त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण झाले असेल आणि तिथून पुढचा भाग जर तुम्हाला त्या ठिकाणी ब्रेक करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी पेज ब्रेकचा ऑप्शन या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे तिथून पुढचं तुमचं वर्किंग जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी नवीन पेजवरती घेता येईल. म्हणजे सांगायची कन्सेप्ट काय की 3 प्रकारचं वर्किंग आपण या ठिकाणी पाहिलं. ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी पहिलं पेज आपण त्या ठिकाणी पाहिलं ते म्हणजे त्या ठिकाणी कव्हर पेज. तुमच्या वर्किंगला जर त्या ठिकाणी तुम्हाला कव्हर पेज द्यायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही कव्हर पेज देऊ शकता. त्यानंतर पाहिलं आपण ब्लँक पेज म्हणजे तुम्हाला 2 पेजच्या मध्यभागी जर एखादं वर्किंग त्या ठिकाणी करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एखादं ब्लँक पेज घ्यावं लागतं आणि ते ब्लँक पेज घेत असताना तुम्हाला या ठिकाणी इन्सर्टमध्ये ब्लँक पेजचा उपयोग या ठिकाणी करावा लागेल. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आपण पाहिली ती म्हणजे पेज ब्रेक. माझं वर्किंग जर त्या ठिकाणी अर्ध्या पेजमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी कंप्लीट झालं असेल तर त्या ठिकाणी तिथून पुढचं जे काही वर्किंग आहे हे मला त्या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती घ्यायचं असेल तर त्यासाठी मला त्या ठिकाणी पेज ब्रेक करावा लागेल. म्हणजे आपण 3ही कन्सेप्ट या ठिकाणी पाहिल्या तर 3ही कन्सेप्टमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वर्किंग करावं लागेल. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की या ठिकाणी मला टेबल इन्सर्ट करता आला पाहिजे. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी मला टेबल कसा इन्सर्ट करायचा ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. या ठिकाणी टेबल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टेबल या ठिकाणी वर्किंग करता येतात.
बघा आता त्या ठिकाणी मी वेगवेगळ्या प्रकारचा टेबल त्या ठिकाणी वर्किंग करू शकतो की ज्यामध्ये त्या ठिकाणी मला समजा 4 रो आणि त्या ठिकाणी 3 कॉलमचं जर मला टेबल पाहिजे असेल तर मी कशा प्रकारे इन्सर्ट करू शकतो ते आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा पहिली कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी हे आडवे जे असतात, आडव्या रो असतात आणि हे उभे जे असतात हे उभे कॉलम त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्या ठिकाणी उभे जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी मोजणारे तेव्हा कॉलमनुसार त्या ठिकाणी मोजले जाईल आणि त्या ठिकाणी आडवे जेव्हा तुम्ही मोजणारे तेव्हा रोनुसार त्या ठिकाणी मोजले जातील. ठीक आहे. आता मी त्या ठिकाणी एक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला की ज्यामध्ये मला 4 कॉलम आणि 3 रो त्या ठिकाणी घ्यायच्या होत्या. म्हणजे या ठिकाणी उभे मी कॉलम मोजणारे 1 2 3 आणि 4 म्हणजे हे 4 कॉलम त्या ठिकाणी घेतले जाणारे आणि आडवे जेव्हा मी मोजणारे त्या माझ्या रो असणारे म्हणजे 1 रो, सेकंड रो आणि थर्ड रो. अशा प्रकारे मी या ठिकाणी एखादा टेबल या ठिकाणी तयार करू शकतो. याला तुम्ही म्हणू शकता 4 कॉलम आणि 3 रो. म्हणजे उभे असतात ते त्या ठिकाणी कॉलम असतात आणि आडवे असतात ते त्या ठिकाणी रो असतात. हे त्या ठिकाणी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करत असताना टेबलमध्ये सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट ती आहे की त्या ठिकाणी तुम्हाला रो आणि कॉलम मधला फरक त्या ठिकाणी कळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो की उभे असतात ते कॉलम असतात आणि आडवे असतात ते रो असतात. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर मला त्या ठिकाणी मी तुम्हाला आता एक साधा सिंपल क्वेश्चन विचारला की ज्यामध्ये मला 4 कॉलम आणि 3 रो या ठिकाणी पाहिजे होत्या. मी या ठिकाणी 4 कॉलम आणि 3 रो या ठिकाणी घेतल्या गेल्या. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जास्तीत जास्त त्या ठिकाणी तुम्हाला 7 त्या ठिकाणी कॉलम भेटेल आणि त्या ठिकाणी 6 रो या ठिकाणी तुम्हाला भेटेल. म्हणजे 7x6चा त्या ठिकाणी टेबल या ठिकाणी तयार करू शकता. बरोबर आहे. पण मला जर यापेक्षा मोठा टेबल त्या ठिकाणी पाहिजे असेल तर म्हणजे मला काय सांगायचं आहे की त्या ठिकाणी एखाद्या शाळेमध्ये एखाद्या स्कूलमध्ये त्या ठिकाणी जर मला त्या ठिकाणी 100 माझे विद्यार्थी असतील आणि त्या ठिकाणी मला 5 सब्जेक्टचे मार्क त्यांना टाकायचे असेल तर साहजिक आहे मला 100 रोज त्या ठिकाणी घ्यावे लागतील आणि त्या ठिकाणी 5 कॉलम मला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. पण या ठिकाणी जर पाहिलं तर 7x6चा हा एक लिमिटेड वर्किंग आपल्याला त्या ठिकाणी भेटतं. म्हणजे मला जर त्यापेक्षा जास्त वर्किंग करायचं असेल तर मला इन्सर्ट टेबलमध्ये त्या ठिकाणी वर्किंग करावं लागेल. आता ठीक आहे बघा इन्सर्ट टेबलमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी टेबलची साईज तुम्हाला या ठिकाणी दिली जाते. म्हणजे नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज तुम्हाला या ठिकाणी टाकायचं असतंय. या ठिकाणी बघा नंबर ऑफ कॉलम टाकत असताना मी या ठिकाणी मला समजा त्या ठिकाणी 5 कॉलम या ठिकाणी पाहिजे आणि या ठिकाणी नंबर ऑफ रोज टाकत असताना 100 रोज मला या ठिकाणी पाहिजे. म्हणजे मला कितीही पाहिजे असेल तरी मी या ठिकाणी फक्त टाईप करू शकतो आणि टाईप करून तेवढेच कॉलम तेवढेच रो मला या ठिकाणी पाहायला भेटतील. सांगायची माझी कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी टेबलची साईज तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागेल. ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला बघा त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तेवढ्या रोज तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक पाहायला भेटतील आणि तेवढे कॉलम तुम्हाला त्या ठिकाणी आलेले पाहायला भेटतील. सांगायची माझी कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी तुम्हाला जेवढे कॉलम आणि रोज पाहिजे तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी इन्सर्ट टेबलमधून त्या ठिकाणी पाहायला भेटेल. आता या ठिकाणी बघा आत्ता आपण त्या ठिकाणी पाहिलं की त्या ठिकाणी मला 4 कॉलम आणि 3 रो या ठिकाणी मला जर काढायचं असेल तर मी 4 कॉलम आणि 3 रो या ठिकाणी काढू शकतो. ठीक आहे. पण मला त्या ठिकाणी जर ड्रॉ करायचं असेल पण इमर्जन्सी मला त्या ठिकाणी एखादा त्या ठिकाणी जर रो त्या ठिकाणी ड्रॉ करावी लागले तर मी कशा प्रकारे त्या ठिकाणी नवीन एखादी रो त्या ठिकाणी तयार करू शकतो. तर या ठिकाणी बघा इन्सर्टमध्ये या ठिकाणी ड्रॉ टेबल या ठिकाणी आपण म्हणू शकतो आणि ड्रॉ टेबलमध्ये आल्यानंतर आपल्याला जर एखादी त्या ठिकाणी कॉलम त्या ठिकाणी एखादा रो त्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करायचे असेल तुम्ही स्वतःच्या हाताने पण एखादी त्या ठिकाणी रो अशी त्या ठिकाणी ड्रॉ करू शकता की त्या ठिकाणी त्यापासून तयार करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुम्हाला 4 कॉलम आणि त्या ठिकाणी 4 रो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे 4 कॉलम आणि 4 रोचं वर्किंग तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये झालेलं दिसेल. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक्सेल स्प्रेडशीट हा त्या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला त्यामध्ये दिलाय. आता बघा एक्सेल स्प्रेडशीट हा एक खूप मोठा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला वर्डमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या टेबल वर्किंग करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी तो खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वर्किंग करतो. आता ते काय वर्किंग करतो हे थोडक्यात आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. या ठिकाणी बघा मी जर तुम्हाला आता म्हटलं की त्या ठिकाणी तुम्ही 2चा पाढा म्हणा तुम्ही लगेच म्हणू शकता, 5चा म्हणा लगेच म्हणू शकता. बरोबर आहे. पण तेच जर मी तुम्हाला म्हटलं की 21चा पाढा त्या ठिकाणी तुम्ही म्हणा तर त्या ठिकाणी म्हणायला कुठेतरी त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तेच तुम्हाला म्हटलं की 31चा तुम्ही पाढा म्हणा तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणायला त्या ठिकाणी कुठेतरी प्रॉब्लेम येईल. एखाद्या त्या ठिकाणी तुम्हाला एखादं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक्सेल स्प्रेडशीटचा या ठिकाणी उपयोग करू शकता. इथे बघा समजा मला 21 ते 30 पर्यंतचे पाढे या ठिकाणी मला टाईप करायचे असेल तर मी कशा प्रकारे वर्किंग करेल हे थोडक्यात आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. या ठिकाणी बघा
मी एक फॉर्म्युलेचा उपयोग करणार आहे आणि ज्या फॉर्म्युलेचा उपयोग करून त्या ठिकाणी मी पाडे या ठिकाणी तयार करणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी एक छोटासा फॉर्म्युला या ठिकाणी तयार केला आहे आणि त्या फॉर्म्युल्यावरून त्या ठिकाणी मी काय करतोय की तो पाडा या ठिकाणी मी तयार करतोय. ठीक आहे, बघा कोणत्याही प्रकारचं वर्किंग या ठिकाणी मला या ठिकाणी ते वर्किंग मला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वर्किंग त्या ठिकाणी पाहायला भेटत नाहीये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एक त्या ठिकाणी पाडा तयार केला आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी ॲटोमॅटिक तुम्ही जर पाहिले तर बाकीचे सगळे पाडे या ठिकाणी ॲटोमॅटिक तयार झाले. म्हणजे 21 पासून 29 पर्यंतचे पाडे या ठिकाणी मी तयार केले. आता बघा फक्त मी एस्केप बटन या ठिकाणी दाबेल म्हणजे फक्त एका बटनावरती तो तुमचा टेबल या ठिकाणी ॲटोमॅटिकली तयार झालेला असेल. म्हणजे हा टेबल मी या ठिकाणी तयार केला पण त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी एक्सेल स्प्रेडशीटचा उपयोग केला. त्या ठिकाणी एक्सेल स्प्रेडशीटचा उपयोग करून त्या ठिकाणी मी तो जो काही टेबल आहे या ठिकाणी तुमच्या पुढे तयार केलेला दिसून येईल. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की क्विक टेबल आहे. क्विक टेबल म्हणजे काय, या ठिकाणी एखादा टेबल दिलेला असतो आणि त्या ठिकाणी क्विकमध्ये तो तुम्हाला टेबल घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तो क्विकमध्ये एखादा टेबल या ठिकाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये वर्किंग त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करत असताना क्विकमध्ये एखादा टेबल घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तो क्विकमध्ये तुम्ही एखादा टेबल या ठिकाणी घेता येईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही इन्सर्टमध्ये टेबलचं वर्किंग या ठिकाणी करू शकता. आता बघा त्या ठिकाणी पुढची कन्सेप्ट काय आहे की टेबलमध्ये वर्किंग करत असताना तुम्ही त्या ठिकाणी टेबल तयार केला पण टेबल तयार केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काही दोन ऑप्शन त्या ठिकाणी तयार होतात. ते कोणकोणते आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. या ठिकाणी टेबलच्या टूल्स या ठिकाणी तयार झाल्यात. ठीक आहे, म्हणजे जसं त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर घेतल्यानंतर त्या ठिकाणी पिक्चरच्या फॉर्मॅट टूल येतात तसेच त्या ठिकाणी टेबल घेतल्यानंतर टेबलचे डिझाईन टूल आणि लेआउट टूल या दोन टूल्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात जे की तुम्ही त्या ठिकाणी वर्किंग करत असताना तुम्हाला खूप महत्त्वाचं वर्किंग त्या ठिकाणी त्याच्यामध्ये देतात. आता तुम्ही जर पाहिलं तर टेबलमध्ये आपण त्या ठिकाणी वेगवेगळं वर्किंग या ठिकाणी पाहिलं ज्याच्यामध्ये इन्सर्ट टेबल असेल, ड्रॉ टेबल असेल, एक्सेल स्प्रेडशीट असेल आणि क्विक टेबल असेल. ह्या वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग आपण त्या ठिकाणी त्यामध्ये पाहिलं. पण जेव्हा आपण टेबल या ठिकाणी ड्रॉ करतो तेव्हा टेबल ड्रॉ केल्यानंतर टेबलच्या टूल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये टेबलची डिझाईन टूल्स असेल आणि टेबलचे लेआउट टूल असेल या दोन्ही टूल्स आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये वर्किंग केलेला पाहता येतील. आता त्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी टेबलला मला त्या ठिकाणी जशा प्रकारे त्या ठिकाणी कलर्स पाहिजे त्या प्रकारे कलर्स या ठिकाणी मी देऊ शकतो. म्हणजे ज्या प्रकारे मला कलर्स त्या ठिकाणी द्यायचा आहे त्या प्रकारे या ठिकाणी कलर मी त्या ठिकाणी टेबलला या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे ज्या प्रकारे मला त्या ठिकाणी कलर्स पाहिजे त्या प्रकारे या ठिकाणी टेबलवरती कलर्स या ठिकाणी आपल्याला देता येईल. म्हणजे तुम्हाला जो पाहिजे तो त्या ठिकाणी टेबलची स्टाईल तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. या ठिकाणी बघा हेडर रो आहे म्हणजे वरची हेडर रो तुम्हाला ठेवायची असेल तर ठेवू शकता, अदरवाईज त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता. त्यानंतर टोटलची रो आहे जी खाली रो असते ज्याच्यामध्ये टोटलचं वर्किंग त्या ठिकाणी केलं जातं ते तुम्हाला ठेवायचे असेल तर ठेवा, नसेल त्या ठिकाणी काढून टाकू शकता. त्यानंतर त्या ठिकाणी बँडेड रो आहे. आता बँडेड रो म्हणजे काय बघा, एक डार्क एक थिंक, एक डार्क एक थिंक म्हणजे त्या ठिकाणी एक डार्क आणि एक थिंक तुम्हाला ठेवायचे असेल तर त्याला बँडेड रो असं म्हटलं जातं. तुम्ही या ठिकाणी बँडेड रो या ठिकाणी त्यामध्ये करू शकता. त्यानंतर फर्स्ट कॉलम त्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे, फर्स्ट कॉलम या ठिकाणी दाखवू शकता. म्हणजे त्या ठिकाणी वर्किंगमध्ये फर्स्ट कॉलम कोणता आहे तो त्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता. लास्ट कॉलम कोणता आहे तो लास्ट कॉलम पण त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये दाखवू शकता. आणि बँडेड कॉलम दाखवायचे म्हणजे जसं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी बँडेड रो तुम्ही दाखवताय त्याच प्रकारे बँडेड कॉलम पण तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. म्हणजे या ठिकाणी जसं त्या ठिकाणी रो दाखवता येईल त्याच प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला बँडेड रो आणि कॉलम पण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवता येईल. आता बघा एखाद्या शेडिंगचा कलर तुम्हाला त्या ठिकाणी चेंज करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. आता मी त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी ही जी काही मिडलची जी काही सेल आहे ही त्या ठिकाणी मला वेगळ्या पद्धतीने दाखवायची आहे. मी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने शेडिंग त्या ठिकाणी दाखवू शकतो. म्हणजे त्या कलर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही शेडिंगला कलर देऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये करता येईल. म्हणजे तुमच्या जी मध्यभागी जी सेल तयार होते ते शेडिंगमध्ये येऊन तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर त्या ठिकाणी तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमचं टेबलचं वर्किंग तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. त्यानंतर पुढे बॉर्डर स्टाईल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर या ठिकाणी तुम्हाला भेटतात. वेगवेगळे बॉर्डर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पेन कलर आहे. बॉर्डरला जो कलर पाहिजे तो कलर या ठिकाणी तुम्ही बॉर्डरला अप्लाय करू शकता. या ठिकाणी तो बॉर्डरचा कलर या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला त्याची थिकनेस वाढवायची आहे त्याची थिकनेस या ठिकाणी वाढवू शकता. त्याची पीठ वाढवायची आहे या ठिकाणी पीटी
त्या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये वाढवू शकता. म्हणजे बॉर्डरला तुम्हाला जशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारे त्या ठिकाणी वर्किंग करता येईल. आता या ठिकाणी बॉर्डर प्रिंटर म्हणजे मी हाताने त्या ठिकाणी ड्रॉ करत होतो, पण मला त्या ठिकाणी काय करायचं आहे, ठराविक सिलेक्टेड ठिकाणी त्या ठिकाणी बॉर्डर करायची. मी त्या ठिकाणी बॉर्डर करू शकतो. लेफ्ट साईडला, राईट साईडला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही बॉर्डर करू शकता. म्हणजे ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला बॉर्डरचं ऑप्शन त्या ठिकाणी घेता येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय, मी या ठिकाणी टेबल घेईल. आता बघा, या ठिकाणी आपण आता डिझाईन पाहिली, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन तुम्ही त्या ठिकाणी टेबलला करू शकता. त्याच प्रकारचं लेआउटचं वर्किंग हेही तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. पहिली कन्सेप्ट काय की सिलेक्ट सेल, म्हणजे ही जी काही सेल आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तुम्ही त्या ठिकाणी ती सेल सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सिलेक्ट कॉलम, म्हणजे त्या ठिकाणी तो कॉलम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ॲटोमॅटिक त्या ठिकाणी तो कॉलम तुम्हाला सिलेक्ट झालेला दिसेल. सिलेक्ट रो, म्हणजे त्या ठिकाणी ती रो तुम्हाला सिलेक्ट झालेली दिसेल. त्यानंतर सिलेक्ट टेबल, म्हणजे पूर्ण टेबलच त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट झालेलं दिसेल. म्हणजे सिलेक्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी तो सिलेक्ट करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की व्ह्यू ग्रीड लाईन्स. आता बघा, ह्या ग्रीड लाईन्स म्हणजे काय हे त्या ठिकाणी आपण थोडंसं समजून घेऊ. या ठिकाणी बघा, मी इरेज केल्यानंतर बघा, या ठिकाणी मी जेव्हा इरेज केलं त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला एक डॉटेड लाईन या ठिकाणी दिसते का? या ठिकाणी बघा, मी जेव्हा ग्रीड लाईन्स त्या ठिकाणी काढतोय त्यावेळेस त्या ठिकाणी ही लाईन जातीये, आणि ज्यावेळेस मी त्या ठिकाणी ग्रीड लाईन्स ऑन करतोय तेव्हा त्या ठिकाणी ही लाईन आलेली मला या ठिकाणी दिसेल. आता एक्झॅक्ट ही लाईन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ती ग्रीड लाईन्स म्हणून ओळखली जाईल, की ज्यामध्ये मला सांगितलं जातं की तुम्ही इथेही पण एखादी त्या ठिकाणी लाईन ड्रॉ करू शकता. म्हणजे एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी लाईन ड्रॉ करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी एखादी लाईन ड्रॉ करू शकता. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ग्रीड लाईन्समध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं. ठीक आहे. त्यानंतर टेबलची प्रॉपर्टीचे वेगवेगळ्या प्रकारे प्रॉपर्टीज त्या ठिकाणी ठेवू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर लेफ्ट साईडला त्या ठिकाणी ठेवायचं आहे तुम्हाला. त्या ठिकाणी पेजच्या लेफ्ट साईडला त्या ठिकाणी तुम्ही त्याला ठेवू शकता. या ठिकाणी बघा, मी जर एखादं वर्किंग या ठिकाणी केलं असेल तर त्या टेबलमध्ये वर्किंग करत असताना मला त्या ठिकाणी टेबल त्या ठिकाणी लेफ्ट साईडला घ्यायचा आहे. लेफ्ट साईडला या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. मला तो सेंटरमध्ये घ्यायचा आहे, मी तोच टेबल ॲटोमॅटिक तुम्ही जर पाहिलं तर सेंटरमध्ये त्या ठिकाणी येईल. आणि तोच टेबल मला त्या ठिकाणी समजा राईट साईडला घ्यायचा आहे तर तो राईट साईडला या ठिकाणी मी घेईल. म्हणजे टेबलची प्रॉपर्टीज तुम्हाला कुठे पाहिजे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. पण जेव्हा मी या ठिकाणी लेफ्ट साईडला घेतलाय तेव्हा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ब्लँक त्या ठिकाणी दिसेल, बरोबर आहे. पण तेच वर्किंग मला त्या ठिकाणी समजा अराउंड पाहिजे तर अराउंडही मी घेऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या टेबलच्या राऊंड करून त्या ठिकाणी तुमचं वर्किंग त्या ठिकाणी घेतलं गेलं असेल. सेंटरमध्ये घ्यायचं आहे, पुन्हा सेंटरमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता. राईट साईडला घ्यायचं आहे, पुन्हा राईट साईडला त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल. म्हणजे ज्या साईडला तुम्हाला टेबल पाहिजे तिथे तुम्ही त्या ठिकाणी तो टेबल या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर ड्रॉ आहे, तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉ करता येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला एखादा त्या ठिकाणी सेल ड्रॉ करायची, तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉ करू शकता. या ठिकाणी तुम्हाला जशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला ती ड्रॉ करता येईल. तुम्हाला त्या ठिकाणी जिथे ड्रॉ करायची आहे तिथे त्या ठिकाणी तुम्ही ड्रॉ करू शकता. इथे खाली तुम्हाला ड्रॉ करायची आहे, आणखीन एक त्या ठिकाणी तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही ड्रॉ करू शकता. आता जसं ड्रॉ केलं जातं तसंच इरेज पण करू शकता. म्हणजे इरेज पण करता आलं पाहिजे. तुम्हाला त्या ठिकाणी इरेज करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही इरेज करू शकता. म्हणजे तुमचं जे काही वर्किंग आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी तुम्हाला टेबल इरेज करायचं आहे, तुम्ही त्या ठिकाणी इरेज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करत असताना डिलीट करायचं आहे, डिलीट करू शकता. या ठिकाणी बघा, समजा तुम्ही या ठिकाणी पहा, माझ्याकडून तीन हा कॉलम त्या ठिकाणी डबल झालाय, बरोबर ना. मला काय करायचं की या दोनमधला एक कॉलम त्या ठिकाणी डिलीट करायचा आहे. मी या ठिकाणी डिलीट करू शकतो. सेल डिलीट करायची असेल तर सेल डिलीट करू शकता. या ठिकाणी बघा, मी जर सेल डिलीट करत असेल म्हणजे ही सेल जर मला डिलीट करायची असेल तर माझं ह्या साईडचं म्हणजे राईट साईडचं वर्किंग कुठेतरी आतमध्ये येईल किंवा त्या ठिकाणी डाऊन साईडचं वर्किंग वरती येईल, बरोबर ना. मला जर लेफ्ट साईडचं वर्किंग त्या ठिकाणी आतमध्ये घ्यायचं असेल तर लेफ्ट साईडचं वर्किंग त्या ठिकाणी मी आतमध्ये घेईल. ठीक आहे. म्हणजे ती मधली सेल या ठिकाणी मी एक डिलीट करू शकतो. मला कॉलम डिलीट करायचा आहे, तो कॉलम डायरेक्टली मी डिलीट करू शकतो. मला ती रो डिलीट करायची म्हणजे हे सगळे जे वर्ड तुम्हाला दिसतात ही त्या ठिकाणी रो डिलीट करायची, मी रो डिलीट करू शकतो. मला टेबलच डिलीट करायचं आहे, मी टेबलच डिलीट करू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला टेबल डिलीट करता येईल. आता जसं डिलीट करू शकता तसं इन्सर्ट पण करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं ड्रॉ करू शकता तसं इरेज पण करू शकता. तसंच त्या ठिकाणी डिलीट तुम्ही करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इन्सर्ट पण करू शकता. आता मला काय करायचं आहे, ह्या 3 आणि 3 या दोघांच्या मध्ये मला या ठिकाणी काय करायचं आहे, एखादा कॉलम आणखीन एक त्या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे. तर मी या ठिकाणी तुम्ही
एखादा लेफ्ट साईडला कॉलम त्या ठिकाणी घेऊ शकता. मला त्या ठिकाणी रो इन्सर्ट करायची आहे, मी या ठिकाणी एखादी रो त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो. मला त्या ठिकाणी एखाद्या त्या ठिकाणी राईट लेफ्टला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी कॉलम आणि रो त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो. आता या ठिकाणी बघा, मला ह्या सगळ्यांचे एकत्रित त्या ठिकाणी वर्किंग करायचे, म्हणजे वरती माझं हेडिंग त्या ठिकाणी टाकायचं असेल तर या ठिकाणी मी मर्ज करेल, म्हणजे या सगळ्या सेल मी एकत्रितपणे त्या ठिकाणी मर्ज करू शकतो. म्हणजे एकाच वेळेस त्या ठिकाणी सगळं वर्किंग त्या ठिकाणी एका सेलमध्ये मला करायचं असेल तर मी त्या ठिकाणी त्या सेल मर्ज करून ठेवू शकतो. या ठिकाणी मला मर्ज करायचं असेल तर मी अशा सेल त्या ठिकाणी एकाच वेळेस मर्ज करून ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर स्प्लिट सेल आहे. आता स्प्लिट सेल म्हणजे काय, की त्या ठिकाणी ह्या सेलमध्ये मला त्या ठिकाणी पुन्हा हे असे कॉलम त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. म्हणजे एकाच सेलमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात कॉलम आणि रो पाहिजे असेल, बघा आता ह्याच एवढीच त्या ठिकाणी एक मोठी जी सेल मी या ठिकाणी तयार केलेली आहे, ह्या सेलमध्ये समजा मला 3 कॉलम पाहिजे. किती कॉलम पाहिजे? 3च कॉलम पाहिजे आणि त्या ठिकाणी 2 रो पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी काय करेन, स्प्लिट सेल म्हणेल आणि त्या ठिकाणी 3 कॉलम आणि त्या ठिकाणी 2 रो पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मी 3 कॉलम आणि 2 रोचं वर्किंग या ठिकाणी ऑटोमॅटिकली करू शकतो. म्हणजे मला त्या ठिकाणी त्याच सेलमध्ये किती प्रमाणात वर्किंग पाहिजे त्या ठिकाणी मी करू शकतो. आता समजा ही सेल आहे, ह्या सेलमध्ये मला 2 कॉलम आणि 4 रो पाहिजे. ठीक आहे. मग या ठिकाणी मी स्प्लिट सेल करू शकतो. मला या ठिकाणी समजा 4 कॉलम आणि 8 रो या ठिकाणी मला पाहिजे असेल तर त्यामध्ये 4 रो आणि 8 कॉलम त्या ठिकाणी तुम्ही एकाच सेलमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर स्प्लिट टेबल आहे. आता स्प्लिट आपण त्या ठिकाणी सेल पाहिली, त्याच प्रकारे स्प्लिट तुम्ही टेबल करू शकता. म्हणजे मला या ठिकाणी काय करायचं आहे की एकाच कॉलमचे 2 कॉलम, एकाच टेबलचे 2 टेबल मला या ठिकाणी तयार करायचं असेल तर या ठिकाणी मी स्प्लिट टेबलचा उपयोग करेल. तुम्ही जर पाहिलं तर एकाच टेबलचे 2 टेबल आपल्याला या ठिकाणी तयार झालेले दिसतील. म्हणजे मी या ठिकाणी हे वेगळा टेबल त्या ठिकाणी तयार झाला आहे आणि हा माझा वेगळा टेबल या ठिकाणी तुम्हाला तयार झालेला दिसेल. म्हणजे एकाच टेबलचे जर 2 टेबल त्या ठिकाणी तुम्हाला तयार करायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही स्प्लिट टेबलचा उपयोग या ठिकाणी करू शकता. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या सेलची साईज इन्क्रीज करायची आहे, साईज इन्क्रीज करू शकता. उंची असेल, लांबी असेल, लांबी तुम्ही त्या ठिकाणी इन्क्रीज करू शकता, डिक्रीज करू शकता. तुम्हाला पाहिजे तेवढी त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल. ठीक आहे. आता बघा, एखाद्या सेलमध्ये समजा मी एखादं वर्किंग केलं आहे. आता ही माझी सेल आहे आणि ह्या सेलमध्ये मी त्या ठिकाणी काय केलं, IT करिअर हे नाव त्या ठिकाणी लिहिलं. तर ते नाव तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी ते अपला गेलेलं त्या ठिकाणी दिसेल, म्हणजे वरती गेलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तुम्हाला त्या ठिकाणी मिडलला घ्यायचं आहे, मिडल अपला त्या ठिकाणी मिडलला घेऊ शकता. अपला त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी राईटला घ्यायचं, राईटला घेऊ शकता. मिडलला त्या ठिकाणी तुम्हाला लेफ्टला घ्यायचं, लेफ्टला घेऊ शकता. मिडलला घेऊ शकता आणि त्या ठिकाणी मिडल राईटला पण त्या ठिकाणी घेऊ शकता. तेच नाव तुम्हाला त्या ठिकाणी डाऊनला लेफ्टला घ्यायचं, डाऊन लेफ्ट घेऊ शकता. त्या ठिकाणी डाऊन मिडल घेऊ शकता आणि डाऊन राईट पण त्या ठिकाणी घेऊ शकता. सेलचं डायरेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला टेक्स्टचं डायरेक्शन चेंज करायचं, टेक्स्टचं डायरेक्शन तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सॉर्ट करायचं, या ठिकाणी सॉर्टचं ऑप्शन पण तुम्हाला या ठिकाणी करता येईल. आपण या ठिकाणी सॉर्टचं ऑप्शन या ठिकाणी पाहू. या ठिकाणी बघा, समजा माझं वर्किंग आहे, मला या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर समजा मी या ठिकाणी काय केलंय की एखादं वर्किंग अशा प्रकारे केलंय आणि मला काय करायचंय की चढत्या क्रमाने मला याचं वर्किंग या ठिकाणी करायचंय. म्हणजे सॉर्ट म्हणजे काय की चढता क्रम आणि उतरता क्रम. या ठिकाणी मी बघा असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरनुसार कोणत्याही प्रकारे वर्किंग करू शकतो. सॉर्ट बाय कॉलम 1, त्यानंतर नंबर त्या ठिकाणी मला घ्यायचे आहेत. म्हणजे माझं जे काही वर्किंग आहे हे नंबरमध्ये आहे. मला जर असेंडिंग ऑर्डर पाहिजे असेल, म्हणजे चढत्या क्रमाने पाहिजे असेल तर मी असेंडिंग ऑर्डर घेईन आणि मला डिसेंडिंग ऑर्डरने पाहिजे असेल तर त्या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर मी या ठिकाणी घेईन. म्हणजे या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. मला जर चढत्या क्रमाने घ्यायचं असेल तर मी असेंडिंग ऑर्डर या ठिकाणी घेईन. तुम्ही पाहू शकता 1 2 4 5 6 हा माझा असेंडिंग ऑर्डर झालं आणि तेच मला त्या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरने घ्यायचं असेल तर 5 6 4 2 1 हा माझा डिसेंडिंग ऑर्डर त्या ठिकाणी तुम्हाला झालेला दिसून येईल. आता या ठिकाणी रिपीट हेडिंग रो आहे. या ठिकाणी आत्ता तुम्ही पाहिलं मगाशी आपण त्या ठिकाणी हेडिंग रो या ठिकाणी घेतली गेली. म्हणजे तुम्ही स्टाईलमध्ये कलर दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ही हेडिंग रो या ठिकाणी दिसेल, बरोबर आहे. पण मला काय करायचं आहे की सब टायटल म्हणून मला पुन्हा त्या ठिकाणी काय करायचं आहे ती हेडिंग रो त्या ठिकाणी रिपीट करायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी सब टायटल म्हणून त्या ठिकाणी पुन्हा हेडिंग त्या ठिकाणी घ्यायचं आहे किंवा सब हेडिंग म्हणून मला त्या ठिकाणी हेडिंग घ्यायचं आहे. मी रिपीट हेडिंग रोला टिक करेन आणि पुन्हा त्या ठिकाणी खाली येईल आणि त्या ठिकाणी ती हेडिंग रो माझी त्या ठिकाणी डबल या ठिकाणी घेतली जाईल. ठीक आहे. कन्वर्ट टू टेक्स्ट हेच वर्किंग मला त्या ठिकाणी जे टेबलमध्ये वर्किंग आहे हेच वर्किंग मला जर एखाद्या टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या ठिकाणी मी त्या ठिकाणी एखाद्या टेक्स्टमध्ये पण त्या ठिकाणी डायरेक्ट टेबल कन्वर्ट करू शकतो. म्हणजे तुमचा पूर्णपणे त्या ठिकाणी टेबल जाईल आणि टेक्स्टमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट होईल. अशा प्रकारे आजचं लेक्चर या ठिकाणी कंप्लीट होतं की ज्यामध्ये आपण त्या ठिकाणी स्टाईल असेल, एडिटिंग असेल, पेज असेल आणि टेबल असेल या सगळ्या कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी कव्हर करून घेतल्या. धन्यवाद.